नमस्कार. मी अभिजित लक्ष्मण बागुल, राहणार बेड, पिंपळगाव, बसवंत. मी आता सध्या नागपूर येथे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे, VNIT मधून. आणि मी हा क्लास 5वी मध्ये जॉईन केला होता. तेव्हापासून मी 5वी ते 10वी पर्यंत वा क्लासमध्ये शिकत होतो. मी वा क्लास जॉईन केला कारण की इथे रिझल्ट मी भरपूर ऐकले होते. परंतु प्रश्न होता की वा क्लासेसच्या फीचा, कारण की आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मला क्लासला प्रवेश मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती. परंतु सुदैवाने श्री सुनील वाघ सरांनी माझी आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन व माझ्यातली अभ्यासाची तळमळ बघून माझी क्लासची फीस कमी केली व इथून माझा प्रवास सुरू झाला. क्लासमध्ये शिकत असताना शिक्षकांकडून मला मिळालेल्या मार्गदर्शनामुळे मॅथ्स, सायन्स या विषयांमधील कठीण संकल्पना सहजतेने समजण्यास मदत झाली. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला व मॅथ्स, सायन्स या विषयांबद्दलची भीती माझी कमी झाली. 5वी ते 8वी पर्यंतचा पाया खापरे सरांनी पक्का केला, तर सायन्स विषयी कन्सेप्ट रुपाली जाधव मॅमने क्लिअर केला. 9वी आणि 10वीचा महत्त्वाचा वर्षात श्री हर्षल गीते सर, शेख सर, पठाण सर तसेच वाघ सर क्लासेसचे सर्व शिक्षक वृंद यांनी मौलाचे मार्गदर्शन केले. गीते सरांनी मॅथच्या अवघड कन्सेप्ट वेगवेगळ्या ट्रिक्सच्या माध्यमातून सोप्या करून सांगितल्या. नमस्कार, माझे नाव लक्ष्मण अशोक बागुल. माझा मुलगा इयत्ता 4थी पर्यंत शिक्षण घेत होता. नंतर त्याला थोडी आयडिया नसल्यामुळे वाघ सरांनी मला प्रोत्साहन केले की या क्लासमध्ये त्याचं थोडंफार व्यवस्थित शिक्षण झाले. नंतर मी त्याला तिथं क्लास लावले आणि नंतर तो चांगल्यापैकी थोडं शिक्षण घेऊ लागला. व्यवस्थित त्याची प्रगती व्यवस्थित झाली आणि त्याच्यानंतर पिंपळगाव कॉलेजला गेला, पाटील कॉलेजला. तिथून नंतर तिच्या वा क्लासेसमुळे चांगलं प्रोत्साहन भेटलं त्याला आणि नंतर कॉलेजला त्याला ऍडमिशन भेटले. आणि तिथपर्यंत जाण्याची क्षमता पण नव्हती, पण मग मजुरी करून तिथपर्यंत थोडं सहकार्य केलं वाघ सरांनी. तिथपर्यंत त्याची मजुरी करून का होईना तिथपर्यंत गेलाय तो. आता इथून बोलत आहे सर. नमस्कार, मी अनिता लक्ष्मण बागुल, अभिजितची मम्मी आहे. तो 4थी पर्यंत इथे बेड शाळेतच होता. आम्ही मजुरीच करतो, दररोज दिवसाला दिवस टिकतो. आणि त्याचं शिक्षण म्हणजे तो 5वी पासून तिथे वाघ क्लासेसमध्ये जॉईन झाला. तिथे त्यांना वाघ सरांनी आणि आरोग्य सरांनी सपोर्ट केला. पठाण सरांचा पण तिथे खूप हातभार आहे. मजुरीवर म्हणजे 2 पैसे कमवायला म्हणजे भरपूर त्याला टेन्शन येतं. त्याच्यामुळं त्यांनी थोडं आम्हाला समजून घेतलं आणि थोडी फी करून का होईना त्याने ॲडजस्ट करून त्याचं शिक्षण तिथपर्यंत केलं. तिथून तो चांगली त्याची प्रगती झाली आणि BP पाटीलला त्यांनीच ॲडमिशनला आम्हाला सांगितलं. आम्हाला त्याच्यातला अनुभव नव्हता काही. नंतर BP पाटीलला त्यांनी तो तिथे चांगली टक्केवारी मिळून आणि NIT कॉलेजला त्याचं आता ॲडमिशन झाले. येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की अभिजितने जे यश मिळवलेलं आहे त्यामध्ये आम्हासोबतच अभिजितची हुशारी, त्याची मेहनत, त्याचबरोबर त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी घेतलेले कष्ट. अगदी बेहेडसारख्या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्याने 1ली ते 4थीचं शिक्षण पूर्ण केलं. तेथील सर्व शिक्षक बहिरम सर त्याला JPच्या शाळेमध्ये असताना त्यांनी केलेलं मार्गदर्शन. त्यानंतर 5वी ते 10वी त्याचं पिंपळगाव हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण झालं. तेथील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि त्यानंतर 11वी 12वी त्याने BP पाटील कॉलेज पिंपळगाव बसवंत येथे पूर्ण केले. तेथील माननीय श्री दिनेश हनासे सर, प्राचार्य माननीय भंडारे सर, हे सर्वांचा त्याच्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. या सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद.